हॅलो. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हॅलो, नमस्कार. येतोय तुमचा आवाज? नमस्कार. येतोय नमस्कार. सगळ्यांना शुभ प्रभात. शुभ प्रभात. झाला सगळ्यांचा नाश्ता? हो झाला. गुड गुड. झाला. हो झाला. सो आपण नाश्ता झाला का समजा? काय नाश्ता झाला? एक झाला. एक मिनिट मी आवाज थोडासा ऍडजस्ट करते. चला आपल्याला अंजनी मॅडम येतील 1 मिनिट पर्यंत. आपण सगळ्यांनी जरा ताठ बसायचंय. प्रार्थना सुरू करायची आपल्याला. हो. ताठ म्हणजे कसं बस डेट पाहिजे ना आपली. सटरला, मोबाईलला किंवा तुमच्या समोर जो काही डिव्हाइस आहे त्याला हात नाही लावायचा. सगळ्यांनी मोबाईल पासून लांब राहायचं आणि हात जोडायचे. ठीक आहे. कुठे? सगळे आले ना आता आज? हो. हो. प्रार्थना. हो सगळे. मॅडम सुरू केलं की सुरू करायची? ओके. माईक सगळ्यांनी म्यूट ठेवायचा आहे आणि आपण आता प्रार्थनेला सुरुवात करूयात. ठीक आहे. तुम्ही सगळ्यांनी घरी प्रार्थना पाठ करायची आहे. म्हणजे पुढच्या वेळीपासून तुमच्यातले एक कोणीतरी प्रार्थना इथे सगळ्यांबरोबर म्हणणार आहे. चालेल? चला आता हात जोडा, डोळे मिठायचे आहेत आणि आपण प्रार्थना करूयात. ठीक आहे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. भोवताली दाटला अंधार दुःखाचा जरी. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी. तोवरी देई आम्हाला काजव्यांचे जागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले. पाऊले चालो पुढे जे थांबले ते संपले. घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. हीच अमुची प्रार्थना अन हेच अमुचे मागणे. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. सगळ्यांनी हात असे सोडायचे
हळूहळू हळू सगळ्यांनी हात चोळा, आपल्या डोळ्यावर ठेवायचे. पुन्हा हात जोडा. बस, आता हात जोडायचे आणि डोळे मिटून बाप्पाला नमस्कार करायचा. ठीक आहे. आता मॅडम आपल्याकडे येतील थोड्या वेळात, तोपर्यंत आपण एक नवीन श्लोक शिकूयात. तुम्हाला माहितीये का, आपण ना एखादं नवीन काम सुरू करतो की नाही, तेव्हा काय करतो रे? कुणी सांगेल का मला? हा कोण आहे? रिदित. रिदित, तुला आत्ताच झोप आली? नाही. चला, अनम्यूट करा आणि मला सांगा, आपण एखादं नवीन काम करताना आधी काय करतो? घरी आई बाबा काय करतात? कोण सांगेल? गणपती बाप्पाची हा, पूजा. सान्वी तू सांग. गणपती बाप्पाची पूजा करायची असते. अगदी त्या बरोबर. आपण काय? देवाचा नमस्कार करायचा असतो. अगदी अगदी बरोबर. तर गणपती बाप्पाची आपण पूजा करतो ना, नवीन काम सुरू करताना, नवीन अभ्यास करताना, किंवा तुम्ही नवीन एखादा कला शिकत असाल, डान्स क्लासला जात असाल, ड्रॉइंग करत असाल, तेव्हा आपण काय करतो? आधी गणपती बाप्पाची पूजा करतो. कारण गणपती बाप्पा काय आहे? बुद्धीचा देवता आहे. आणि गणपती बाप्पाला 64 कला येतात. म्हणजे जेवढ्या जेवढ्या कला आपल्याला माहिती आहेत, तेवढ्या सगळ्यांचा देवता कोण आहे? गणपती बाप्पा आहे. तर मी आज तुम्हाला एक श्लोक शिकवणार आहे. ठीक आहे. आणि हा श्लोक तुम्ही घरी नंतर पाठ करून तुमच्या आई बाबांना म्हणून दाखवा, किंवा संध्याकाळी जेव्हा देवाजवळ दिवा लावते ना, तेव्हा तुम्ही सुद्धा त्यांच्या बरोबर हा श्लोक म्हणा. चालेल? अनिरुद्ध, अनुराधा, बाळ तुझं नाव काय आहे? तू इथं अनुराधा म्हणून लिहिलंय. तुला काही बोलायचंय का? हो. बरं, हा बोल बाळा. प्रणाली. माझं नाव आहे अद्वैत. अद्वैत. ओके, तुला काही सांगायचं होतं का? तू हात वर केलेलास. हो. बोल बाळा. जेव्हा आपण शाळेत जाताना पहिले हा हा, आपल्या देवाला नमस्कार करायचा. अगदी बरोबर. का करायचं सांग बरं मला. कारण की कारण की कारण की देव बुद्धी आहे. देव बाप्पा आपल्याला बुद्धी देतो, बरोबर ना? आशीर्वाद. हा, आपण त्याच देव बाप्पाची म्हणजे गणपती बाप्पाचा आज एक आपण श्लोक शिकणार आहोत. तर मगाशी कसे आपण सगळेजण ताठ बसलेलो की नाही, तसे सगळ्यांनी ताठ बसायचे. एकदा मी म्हणून दाखवते, मग माझ्या मागून तुम्ही ए म्हणायचे. ठीक आहे. आता सगळे ताठ बसा, हात मला जोडा. म्हणायचं काहीतरी. हा बोल बोल प्रणाली. प्रांजली, माझं नाव आहे प्रांजली. प्रांजली. जेव्हा 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 मी माझ्या म्युझिक क्लासला जाते ना, मी हम्म. पहिले ओम म्हणते, गणपती बाप्पाचं नाव ओम. अरे वा, खूप छान. सगळ्यांनी हे केलं पाहिजे. अभ्यास करण्याच्या आधी, किंवा तुम्ही खेळायला जायच्या आधी, तुम्ही जर एखादी म्युझिक क्लासला जात असाल, डान्स क्लासला जात असाल, घरी पेंटिंग आणि करत असाल. तेव्हा सरस्वतीला मी नमा करून जाते. खूप छान. सान्वी खूप हुशार आहे ना. सरस्वती पण माहितीये सान्वीला. चला, आता सगळ्यांनी ताठ बसायचंय आणि मगाशी कसे आपण हात जोडले तसे हात जोडायचे. ठीक आहे. मी आधी म्हणून दाखवते, मग आपण दुसऱ्यांदा तुम्ही माझ्या बरोबर म्हणायचंय. प्रारंभी विनती करू गणपती, विद्यादया सागरा, अज्ञानत्वहरो बुद्धिमती दे, आराध्य मोरेश्वरा, चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे, देशांतरा पाठवी, हे रंभा गणनायका गजमुखा, भक्ता बहुतोषवी. आवडला का तुम्हाला हा श्लोक? हो. आता आपण सगळे आता आपण सगळ्यांनी एकत्र म्हणायचं. मी एक शब्द सांगेन, तुम्ही माझ्या मागून म्हणायचंय. चालेल? सगळ्यांनी ताठ बसायचं. कुणी असं गालाला हात लावून आळशी सारखं नाही बसायचं. आज सकाळची सुरुवात झाली की नाही, सगळ्यांनी फ्रेश राहायचंय. तोंड झाका नको. चला, ताठ बसा, हात जोडून घ्या. सान्वी इकडे लक्ष दे. हो. हा. प्रारंभी विनती करू गणपती, करू गणपती,
विद्यादया सागरा विद्यादया सागरा अज्ञानत्वहरोनि अद्वैतलोकी अज्ञानत्वहरोनि अद्वैतहरोमि बुद्धिमतिदे बुद्धिमतिदे आराध्य मोरेश्वरा आराध्यमोलेश्वरः चिन्ताक्लेश चित्ताकेश दरिद्रदुःख रहितपुस्त अवघे देशान्तरा पाठवी हरन्ते दिशकपातवी हेरम्भागणनायका हेलम्बाचकरायका गजमुखा गजमुखा भक्ता बहुतोषवी भक्तावो सफली भक्ता बहुतोषवी भक्तावस्तोसवी खूप छान. आपण आता सगळ्यांनी परत एकदा म्हणूयात. मी इथे ना तुमच्या आईबाबांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर ही कविता पाठवते, हा श्लोक पाठवतीये. तुम्हाला नंतर पाठ करायला पण सोपा जाईल. ठीक आहे, एक मिनिट. हा, आपण या आठवड्यात ह्या श्लोकाचा फक्त पहिला कडवं पाठ केलाय. दुसऱ्या आठवड्यात दुसरं कडवं पाठ करायचं. दुसऱ्या रविवारी आपण दुसरं कडवं म्हणायचं आणि मग नंतर पूर्ण हा श्लोक आपल्याला पाठ झाला पाहिजे, कारण आता पुढच्या महिन्यात गणपती बाप्पा येतात ना. हा, आपण परत एकदा सगळ्यांनी मिळून म्हणायचं का? सगळ्यांनी सगळ्यांनी आता म्यूट करा. ठीक आहे, आणि आपण एकत्र म्हणूयात. म्यूट. हा, चला हात जोडा. आपण परत एकदा सगळ्यांनी एकत्र म्हणूयात. सगळ्यांनी ऐकायचंय मनापासून. प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्वहरोनि बुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे क्लेशांतरा पाठवी हेरंभा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. चला नमस्कार करा गणपती बाप्पाला आणि हात जोडून सगळ्यांनी सांगायचंय, बाप्पा मला चांगली बुद्धी दे, आरोग्य दे आणि मी जो अभ्यास करेन तो माझ्या लक्षात राहू देत. डोळे मिटून सांगायचं. असं डोळे उघडून सांगितल्यावर बाप्पा ऐकेल का तुमचं? गुड. आता ना आपण एक खेळ खेळूयात. ठीक आहे, आपल्याकडे आपण इंग्लिशमध्ये कसे कलर्स सांगतो की नाही, माझा हा फेवरेट कलर आहे, तो फेवरेट कलर आहे. तुम्हाला माहितीये का मराठीत या कलर्सना काय म्हणतात? कुणालाही माहिती नाहीये मराठी? हा बाळा, ओवी रंग म्हणतात. तुझा आवाज येत नाहीये ओवी. रंग, अगदी बरोबर. आपण कलर्सना मराठीमध्ये म्हणतो रंग आणि आपल्याकडे भरपूर रंग आहेत. मला सांगा आज मी कुठल्या कुठल्या रंगाचा ड्रेस घातलाय? ठीक आहे, आपण सुरुवात कुणापासून करूयात? मी लाल कलरचा. बरोबर, अद्वैतनी लाल रंगाचा ड्रेस घातलाय. लाल म्हणजे इंग्लिश मध्ये कुठला कलर आला अथर्व? लाल. लाल म्हणजे रेड. रेड कलरला आपण मी ग्रे मराठीत कलर म्हणतो. घातलाय. हा, ग्रे कलरला काय म्हणायचं मराठीत? राखाडी. राखाडी, अगदी बरोबर. एक मिनिट बाळा. राखाडी. राखाडी, राखाडी म्हणजे राखे. हा, राखाडी म्हणजे राखेसारखा कलर. तर राख कशी दिसते म्हणजे माहिती ग्रे का तुम्हाला? कलर. म्हणजे ग्रे कलर. अगदी बरोबर अथर्व. तन्वी, तुझा कलर कुठला आहे, रंग कुठला आहे सांग ड्रेसचा? तन्वी? प्रांजली. ओके, प्रांजली. केशरी, अगदी बरोबर. केशरी म्हणजे ऑरेंज कलर. ऑरेंज कलरला मराठीमध्ये आपण केशरी रंग म्हणतो. आता कोण सांगणार नेक्स्ट? हा, रिदित तू सांग. मला मी वावटवरी.
काय केलंयस तू? लाल. लाल रंगाचा ड्रेस घातलाय. खूप छान. आणि तुझ्या ड्रेसवर कुठल्या रंगाचं चित्र आहे रे? काय लिहिलंय ते? काय कुठल्या कलर मध्ये आहे ते? कुठल्या रंगात आहे सांग मला. वा. हा, व्हाईट. व्हाईट म्हणजे पांढरा किंवा त्याला सफेद पण म्हणतात. सॉरी. आता कोण सांगेल? तन्मय. हा, सांग तन्मय. काय लिहिलंय म्हणजे बाळा हे इथं हे लिहिलं ना, मेक समथिंग ते. मी मेहंदी घातलेला आहे आणि त्याच्यावरती व्हाईट कलरचं नाव लिहिलेलं आहे. खूप छान तन्मय. लाल आता कोण सांगणार? लाल रंगाचं शेत. कोण आहे? अगस्त्य. अगस्त्य, तू काय कुठल्या रंगाचा घातलायस रे? लाल सांग, लाल. बाळा, तोंडावरून हात काढ. किती छान शर्ट आहे माहितीये का तुझा. आणि अरे बापरे, किती छान दात आहेत तुझे. एकही दात किडलेला नाहीये. किती मस्त पांढरे शुभ्र दात आहेत, है ना? पांढरे शुभ्र म्हणजे काय रे? बोल लाल रंग. माझ्याशी बोल. माझी पण दात अगस्त्य, पडले माझ्याशी बोल. नाहीये. ओ अगस्त्य, तू माझ्याशी बोल. कुठल्या रंगाचा शर्ट घातलायस तू आज? कोणता लाल रंगाचा. बोल लाल आणि रंग. लाल रंगाचा. ठीक आहे, ठीक आहे. अगस्त्य, तू नंतर माझ्याशी एकटा गप्पा मार. ओके. आपण आता नंतर कुणाकडे जायचं? कोण राहिलंय आज? प्रणालीने सांगितलं का? ओवीनी नाही सांगितलं आपल्याला कुठल्या रंगाचा ड्रेस घातलाय. ओवीचा कुठला कलर आहे हा? किती सुंदर आहे. मॅम. नाही बाळा, आवाज येत नाहीये तुझा. पिंक. पिंकला मराठीत काय म्हणायचं? गुलाबी रंग. गुलाबी रंग छान असतो ना फुलांचा. गुलाबी. हा. आता तुम्ही सगळ्यांनी बऱ्यापैकी ना एकसारखे रंगाचे कपडे घातलेत. पण तुम्हाला माहितीये का, अजून कितीतरी रंगाचे कपडे कितीतरी रंग आहेत. आकाशाचा रंग काय? नाही सांगितलं. अरे हो, आय एम सो सॉरी. सान्वी, तू बरं बरं, सॉरी. हा, सान्वी, तू कुठल्या रंगाचा घातलायस? मी पर्पल. पर्पल. जांभळा. अच्छा, पर्पल कलरला जांभळा, फिकट जांभळा म्हणूयात आपण. ठीक आहे, तू घातलेला रंग. अजून कोण राहिलं? प्रांजली. केसरी. केसरी. आणि तुझ्या ड्रेसवर काय कुठल्या रंगाचं चित्र आहे ते? ब्लॅक. ब्लॅक. ब्लॅक म्हणजे कुठला? काळा. अगदी बरोबर. हे तुमच्या सगळ्यांकडे काळा रंग आहे. कुठे सांगा रे मला. टीचर मी नाही. अरे हो, आद्या, तू सांग तुझा ड्रेस कुठल्या रंगाचा आहे? केशर. आद्या, लिहिलंय. आद्या, तुझा आवाज येत नाहीये. केसाचा कलर. बरं, कुणी सांगेल का आद्यानी कुठल्या रंगाचा ड्रेस घातलाय? आकाशी. निळा. निळा, आकाशी रंगाचा ड्रेस घातलाय. नीला घाल. आता मी पण नीला. हो, रेयांशनी पण निळ्या रंगाचा ड्रेस घातलाय. मी पण. कोण आहे? मला तुझा चेहरा दिसत नाहीये बाळा. तू प्रवास करतेस का? अरे वा. आणि तुझ्या आईने कुठल्या रंगाचा ड्रेस घातलाय सांग बरं. आजी. आजी. चला, आता सगळ्यांनी आपापल्या ड्रेसचा रंग सांगून झाला ना. आता मी तुम्हाला रंग विचारणार आहे. सगळ्यांकडे काळा रंग आहे. कुठे सांगा बरं. जरा हा, बरोबर. सगळ्यांचे केस काळ्या रंगाचे आहेत. आता तुमच्या आजूबाजूला बघा आणि कुठले कुठले रंग आहेत सांगा मला. मराठीत सांगायचे रंग. मग आपण परत एकदा रिव्हिजन करूयात. निळा. प्रांजलीच्या हातात, अरे वा, प्रांजलीच्या हातात जो कप आहे तो कुठल्या रंगाचा आहे? पांढरा. बरोबर. पण बाळा, मागच्या वेळी टीचरनी सांगितलं ना क्लास सुरू असताना काही नाही खायचं म्हणून. आपण आता ऍक्च्युली शाळेत आहोत की नाही, घरी असलो तरी. तर आपण परत एकदा कलर हे करूयात, रिपीट करूयात. कुठले कुठले रंग असतात सांगा. लाल. कुठला रंग आहे तो? अथर्व. अथर्व, तुझ्या हातातला रंग कुठला आहे तो? हिरवा.
हिरवा नाहीये बाळा, तो पिवळा रंग आहे. पिवळा पिवळा म्हणजे येलो कलर. आलं का लक्षात तुझ्या? बोट कापेल ते खाली ठेव. येतो. नेक्स्ट बाळा, तुझ्या हातातला जो कलर आहे तोही येलो आहे. कुणाच्या हातात आहे? आद्या तो पण येलो कलर आहे ना? हे कुठे? पिवळा रंग आहे तो. अरे वा, कुठला कलर आहे बाळा हा? मला इथून येलो दिसतो, पिवळा दिसतो. मी तू सांग अद्वैत कुठला आहे, आहे? अद्वैत. मी अद्वैत आहे. हा कुठला कलर चला आहे? आपण ना आता कलर रिपीट करूयात. कुठले कलर मी कुठले रिपीट कलर अद्वैत आपण आहे, बघितले? अद्वैत. कलरफुल. अरे अद्वैत. बोलावं लागणार तुला, सांगा मॅडम ते कलरफुल. हा, हत्तीच्या पाठीवर काय येते? त्याचा रंग कुठला आहे? खूप सारे कलर. गुलाबी रंग. खूप खूप सारे. छान. अजून काय काय दाखवा तुमच्या जवळ. खाकी रंग. सान्वीच्या हातात जे पुस्तक आहे त्याचा खाकी कव्हर आहे. आणि काय आहे हे हृदित? अद्वैतच्या हातात एक पुस्तक आहे, त्याचा रंग आहे जांभळा. 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 अजून कुठला कलर सांगा, दाखवा काय काय आहेत वस्तू तुमच्या जवळ. पटपट पटपट. दाखवा. हिरवा. अगदी. हा कुणाजवळ आहे? रिदित जवळ आहे. तो कुठला कलर आहे? हिरवा. हिरवा आणि निळा. त्याच्यावर काळ्या अक्षरात लिहिलंय. चित्र तुमच्या हातातली वस्तू अशी वर धरा म्हणजे सगळ्यांना दिसेल. हम्म. हा, दिसला का सगळ्यांना हिरवा रंग? हा. अजून कुणाजवळ काय काय आहे? दाखवा लवकर लवकर. हा, हे बघ. पेन्सिल. हा तन्मयच्या हातात जे पुस्तक आहे ते केशरी रंगाचं कव्हर आहे, त्याला खाकी केशरी. आता कोण आहे? तन्वीच्या हातात जे पुस्तक आहे ते कसल्या रंगाचं आहे? काळ्या रंगाचं. अरे वा, हा कुठला कलर आहे? सांग बरं बाळा, तूच कुठला कलर आहे हा? आपण हा अभ्यास. आद्याचा आवाज ऐकू येतोय का टीचर? नाही नाही, आद्याचा आवाज येत नाहीये आणि ओवीचाही आवाज येत नाहीये. आता येतोय का? आता मी बोलते तर येतोय? हो हो, आता तुमचा येतोय. माझा येतोय का? हो, सगळ्यांचा येतोय. अद्वैत, तुझा खूप छान आवाज येतोय. मला दाखवा पटपट वस्तू. सान्वीच्या हातात एक नोटबुक आहे बघा, वही आहे तिच्या हातात. सान्वी, दाखव तुझी वही. लाल आहे, लाल. कोणती तुझी? हा, बरोबर. कोणत्या लाल कलरची? कलरची पेन्सिल. अगस्त्य, तुझ्या हातात हे काय आहे ग? हे कुठला रंग आहे हा? सांग. ओवी, केशरी रंग. बरोबर. ब्लू कलर आहे. आणि निळा रंग. अगस्त्याच्या हातात निळा. कुठला कलर आहे? कोणता? अगस्त्याच्या हातात कुठला कलर आहे? निळा. याला निळा रंग म्हणायचा अगस्त्य. वरती जो कलर आहे ना एकदम सुरुवातीला, तो केशरी आहे आणि त्याच्यानंतर निळा. त्याच्या खाली कुठला आहे? हिरवा. आलं लक्षात? हे बघ, हा लाल आहे, लाल. हा, बरोबर. आता सगळ्यांनी ओवीच्या हातात बॅट आहे, ती कुठल्या रंगाची आहे सांगा बरं? निळा. निळा. अगदी बरोबर. अजून कुणाजवळ काय आहे? प्रांजली. प्रांजलीच्या हातात पाण्याची बाटली आहे, कुठल्या रंगाची आहे? पाण्याची बाटली. हा, कुठल्या रंगाची ती? कुठल्या रंग बाळा हा? आणि पिवळी. लाल आणि पिवळा. पिवळी. पिवळा. हा, अजून कुणाजवळ काय आहे? हा, आद्या सांग, तुझ्याजवळ काय आहे? शार्पनर. कुठल्या रंगाचा आहे बाळा तो? गुलाबी. गुलाबी. अगदी मस्त. आपण भरपूर कलर हे केले. आता सगळ्यांनी वस्तू खाली ठेवा आणि मी तुम्हाला विचारणार आहे, त्याचं एकेकाने उत्तर द्यायचं. हा, सुरुवात आपण कुणापासून करूयात? अरे हो, काय आहे रे त्या अद्वैत? आता तूच सांगायच्या सगळे रंग, काय काय रंग आहेत सांग त्याच्यात. हा, आणि अजून कुठला आहे? अजून कुठला रंग आहे त्याच्यात? बघ बरं नीट, कुठला रंग आहे तो? कोण सांगेल? अद्वैतच्या हातात जो डबा आहे त्याचा रंग कुठला आहे रे? हा, बरोबर अथर्व, तो पांढरा रंग आहे. चला, आता सगळ्यांनी आपापल्या वस्तू खाली ठेवा बरं. सगळ्या वस्तू खाली ठेवा आणि ताट बसा. हा, बरं. आता मला सांगा, आकाशाचा रंग कुठला असतो?
कुणापासून सुरुवात करायची आपण? प्रांजलीपासून करूयात. प्रांजली, आकाशाचा रंग कुठला असतो? तू बघितलास का आकाश? आकाश म्हणजे स्काय. स्कायचा कुठला असतो कलर? बाळा, आवाज येत नाहीये तुझा. परत सांग. पिवळा. आकाश पिवळ्या रंगाचं असतं. मॅम, निळा. अगदी बरोबर. आकाश निळ्या रंगाचं असतं किंवा कधी कधी ते पांढरं पण दिसतं. आता मला सांगा, तुमच्या नेक्स्ट कोण आहे आपल्याकडे? तन्वी. तन्वी कुठे आहे? तन्वी, हात वर कर. हा, आता तन्वी उत्तर देणार आहे. तन्वी, मला सांग, तुझ्या पाठीमागे जी भिंत आहे ना, तिचा रंग कुठला आहे? पिवळा. तुझ्या पाठीमागे जी भिंत आहे त्याचा रंग कुठला आहे? काळा. तुझी मागची भिंत काळ्या रंगाची आहे. बघ बरं मागे वळून. पांढऱ्या. हा, तन्वीच्या मागची भिंत पांढऱ्या रंगाची. तो फिकट पांढरा, म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा मोती कलर असतो, तो मिक्स आहे, त्यामुळे त्याला पांढरा, पर्ल कलर म्हणतात इंग्लिश मध्ये. आता कोण सांगणार? अद्वैत. हा, आद्या, तू राहिलेलीस ना मगाशी, पण आपण नाही बोललो. आद्या, तुझ्या ड्रेसवर ना ती चित्र आहेत बघ प्राण्यांची. ते जंगलाचं चित्र आहे ना ग? मग जंगलात ती झाडं कुठल्या रंगाची असतात? बघ बरं. हा, झाड 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 कुठली? हा, झाडं हिरव्या रंगाची असतात. मी पण सांगेल. हो हो. तू तू ना आता थोडस मोठ्यांदा बोल, म्हणजे मला ऐकू येईल. ठीक आहे. आता मी तुला अजून एक प्रश्न विचारते. हा, सुखदा अजून एक मॅडम, प्रश्न. आवाज येतोय का? हो हो, येतोय मॅम. तिचा आवाज येत नाही, ती जरा असं हळू बोलतीये ना, त्यामुळे. बरं, चालेल. आपण रंगांवरती त्यांना गृहपाठ पण देऊया मुलांना. हो तुमचे हो, प्रश्न चालेल. झाले की मग मी सांगते आपण काय गृहपाठ त्यांना देऊ शकतो. हा हो हो, चालेल चालेल. हा. आता मला सगळ्यांनी सांगा, आपण आपल्या देशाचा झेंडा बघितलाय का? नॅशनल फ्लॅग. हो मॅम. हा, हो मग मला मॅम. सांगा, किती हो कलर मॅम. असतात हो. हो मॅम. बरोबर. मग सांगा, आपल्या नॅशनल फ्लॅग मध्ये, आपला जो राष्ट्रीय ध्वज आहे त्याच्यात किती रंग असतात? तीन. मोजा लवकर. तीन. 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 एक ऑरेंज, व्हाईट, हा ब्लू and हा. ग्रीन. आता हे मराठीत सांगायचं. सान्वी, हे सगळे रंग मला मराठीत सांगायचे. पहिला रंग कुठला असतो? केशरी. केसरी. दुसरा रंग कुठला असतो? सफेद, व्हाईट. म्हणजेच व्हाईट कलर असतो. पांढरा. आणि तिसरा रंग असतो हिरवा. ब्लू आणि मध्ये जे मोठं एक निळा. चक्र असतं ना, त्याला अशोक चक्र म्हणतात. तो कुठल्या रंगाचा असतो? हा, निळा. अगदी बरोबर. तुम्ही सगळ्यांनी बघितलाय ना आपला तिरंगा झेंडा? हा, आता हे कलर सगळ्यांनी, हे रंग लक्षात ठेवायचे. पहिला रंग. सुखदा मॅडम, आणि मुलांना सांगूया आपण की इसमें इंग्रजीमध्ये पण वुडन तुम्ही चेयर ऑरेंज म्हणालात ना, हा तर हा ऑरेंज आहेच तो रंग, पण त्याला आपण सॅफ्रन असं म्हणतो. हा, हा, बरोबर. मुलांनो, सॅफ्रन असं म्हणतो त्या रंगाला आपण. ऑरेंजच आहे, पण तो केशरी रंग आहे. आपण मराठीमध्ये केशरी म्हणतो की नाही, त्याला इंग्रजीमध्ये आपण सॅफ्रन सॅफ्रॉन म्हणायचं. कलर म्हणतो. सॅफ्रन, व्हाईट. Listen to ma'am. Sit down. Sit down. अगस्त्य, नीट बस. अगस्त्य. बघ, नीट बस. मॅम रागवले बघ. मॅम रागवले. हा, चला आपण परत एकदा हे करूयात. आपल्या तिरंगा झेंड्यातले जे कलर्स आहेत ते लक्षात मांडी ठेवायचे. घालून बस. पहिला मांडी घालून बस. केसरी, दुसरा केसरी. पांढरा, केसरी. तिसरा बोल नको. हिरवा, आणि मध्ये जे अशोक चक्र असतं ते असतं निळ्या रंगाचं. निळा. निळा रंगाचं. हा, पोस्टाची पेटी कुठल्या रंगाची असते? बघितली का तुम्ही? पोस्टाची पेटी लाल रंगाची असते. नीट बस. नीट बस बाळा. नीट बस. मांडी घालून नीट बस. नीट बस. मुलांनो, सर्वांनी म्यूट वरती राहा. ज्यांना बोलायचंय त्यांनी हात वरती करायचा. हा बाळांनो. ठीक आहे. हा, ठीक बाकी आहे. सर्वांनी म्यूट वरती राहायचं, मग तुम्हाला नीट ऐकू येईल. तुमचे मित्रमैत्रिणी आणि तुमचे शिक्षक काय म्हणतायत तुम्हाला नीट ऐकू येईल. ठीक आहे. बरं, आपण आता तुम्हाला एक गृहपाठ देणार आहोत. आता सुखदा मॅडमने तुम्हाला रंग शिकवले की नाही सर्व?
सर्व रंग तुम्हाला पाठांतर झाले का? पाठ करायचे ते. आणि तुम्ही काय करायचं माहितीये का, तुमचं आवडतं कोणतंही एक खेळणं किंवा 2 खेळणी काही पण असू शकतं. टॉय असू शकतं, म्हणजे तुमची डॉल असू शकते, गाडी, कार असू शकते, काही पण असू शकतं. किंवा तुमच्या पुस्तकं, तुमचे आवडतं पुस्तक काही असू शकतं. तर कोणत्याही 2 गोष्टी घ्यायच्या आणि त्याचा रंग आणि त्याबद्दल बोलायचं आणि व्हिडिओ काढून आम्हाला पाठवायचं ग्रुपवरती. कळला का सर्वांना गृहपाठ? कोणत्या पण 2 वस्तू तुम्हाला ज्या आवडतात, तुमच्या आवडीच्या कोणत्याही 2 वस्तू तुम्ही निवडायच्या आहेत आणि त्याबद्दल तुम्ही बोलायचं, त्यांचा रंग. आता मी तुम्हाला सांगते बघा, माझा आवडता हा पेन आहे, मार्कर पेन. आणि हा निळा आणि काळ्या रंगाचा आहे. ह्याने मी वहीवरती किंवा मी सफेद बोर्ड असतो की नाही आपला, सफेद पांढऱ्या रंगाचा, त्या बोर्ड वरती मी लिहू शकते ह्या पेनाने. तर अशी तुम्हाला माहिती द्यायची, तुम्ही कोणत्याही 2 वस्तू घेऊन. ठीक आहे? हो. बरं. मॅडम आजची प्रेझेंटी घेतलेली नाहीये, तुम्ही घ्याल का? हो हो हो, मी घेते. प्रेझेंट घेते. आणि मुलांनो, तुम्ही वही पेन्सिल तयार ठेवली आहे का सर्वांनी? हो. बरं, चालेल. मग आधी मी सर्वात पहिल्यांदा हजेरी घेते. मी पटापट नावं घेणार सर्वांची. ज्यांचं नाव हो, घेईन ना, ठेवलंय. त्यांनी फक्त अनम्यूट करून हजर आहे असं म्हणायचं. हा, पटकन. बर. रियांश आला आहे का? हा. बर. त्यानंतर शामगाव आला आहे का? अद्वैत हो. बर. वेदा रिधित आला आहे का? अभिराम सांगा हा रिदित आला असा. हो रिदित आला. रिधित आला आहे. हो. मी हजर आहे असं म्हणायचं. मी हजर आहे मॅडम. बर. अभिराम. बर. अदिती आध्या हजर आहे. आद्या हजर आहे. वा, छान. प्रांजली हा, हजर आहे. मृण्मयी कौस्तुभ ओवी हजर आहे. हजर मॅम. बर. सिद्धी आली आहे का? अथर्व बर. कोण म्हणतंय अथर्व? अथीना आहे का? तन्मय मॅम. हा, तन्मय आला आहे. तन्वी. नमस्ते, मी हजर आहे. अरे वा, किती छान. अगस्त्या हजर आहे. बोल. अगस्त्या हजर आहे का? म्हण, मी हजर आहे. बोल ना. मी हजर आहे. व्हेरी गुड. लाऊडर. व्हेरी गुड. वा, छान. सान्वी मी हजर आहे. वा, छान.
बरं, पुन्हा एकदा ज्यांनी हजेरी म्हणजे हजर आहे असं सांगितलं नाहीये त्यांची नावं मी पुन्हा एकदा घेते हा, जर राहून गेलं असेल तर पटकनी. समगाव, वेदा, अभिराम, अदिती, मृण्मयी, कौस्तुभ, सिद्धी, अथना. बर, ठीक आहे. चला, सर्वांनी वही पेन्सिल काढली का? बर, तर आज आपण स्वर स्वर हे शिकणार आहोत. आपण मराठी भाषा बोलण्याकरिता आपण स्वरांचा वापर करतो आणि हे जे स्वर आहेत त्या स्वरांपासून शब्द देखील सुरू होतात आणि ते स्वर आपण शब्द बनवण्यासाठी पण उपयोगी असतात. कळलं का तुम्हाला? हळूहळू कळणार, आपण जसं शिकत राहू ना तसं आपल्याला कळणार. तर आज आपण अ आणि आ हे दोनच आपण स्वर घेणार आहोत, पटकन घेणार हा. तर मी तुम्हाला सांगते आधी, जेव्हा आपण अ म्हणतो ह्या स्वरांमध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ असतं. जसं तुम्ही इंग्रजीमध्ये इंग्लिशमध्ये शिकताना कसं शॉर्ट साऊंड आणि लॉंग साऊंड शिकता की नाही स्कूलमध्ये, तसंच आपल्या मराठीमध्ये पण ऱ्हस्व आणि दीर्घ असतं. ऱ्हस्व म्हणजे हळू आवाज, शॉर्ट साऊंड, आणि दीर्घ म्हणजे मोठा स्वर. मोठा स्वर आपण करतो की नाही, जसं आपण अ म्हणतो, अ म्हणताना आपलं तोंड अगदी छोटूस उघडतं ना अ, आणि आ म्हणताना आपण तोंड मोठं उघडतो. ह्रस्व स्वरा. बरोबर, ऱ्हस्व आणि दीर्घ असं ह्रस्व म्हणतो. स्वरा, दीर्घ स्वरा. बरोबर बरोबर. तर अ हा काय आहे मुलांनो? मी तुम्हाला दाखवते बघा. हा आहे अस्वर आणि हा अस्वर काय आहे? ऱ्हस्व आहे. म्हणजे आपण अ म्हणताना तोंड जास्त उघडत नाही. अ कसं म्हणतो आपण? अ. आणि मग आपण जेव्हा आ म्हणतो, हे बघा, आणि अ आणि आ मध्ये लिहिण्यामध्ये काय फरक आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हा इझी आहे, आहे आ खूप इझी आहे. हो, अ आणि आ मुळात सर्वच स्वर सगळं खूप इझी इझी आहे. आहे. सगळे स्वर सगळं इझी आहे. बरोबर आहे. तर आणि आ आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आ हा काय असतो? आ असतो दीर्घ स्वर. दीर्घ आणि मला म्हणजे लॉंग. थोडस व्यंजन पण येतं. बरं बरं, ठीक आहे. पण आता आपल्याला तुझ्या मित्रमैत्रिणींना पण शिकवायचंय की नाही, हो की नाही? मग आपल्याला सगळ्यांना सगळं आलं पाहिजे. ज्यांना येत नाही अ आ त्यांना सुद्धा आलं पाहिजे की नाही. म्हणून आपण आता काय करायचं, आपण ऐकायचं व्यवस्थित. सगळ्यांना येणार आहे ना, कारण की ते शाळेत पण जातात. हो, पण मराठी सगळ्यांना नसतं की नाही. बँगलोर मध्ये मराठी सर्वांनाच आहे असं नाही. मला येतं. अरे वा, किती छान गोष्ट आहे. तर तू तुझ्या मित्रमैत्रिणींना मदत करू शकतो शिकवताना, बरोबर? हो. मध्ये मध्ये तुला विचारत राहीन ना. मला माहितीये हो, मराठी. अगदी आय छान. नो यू नो मराठी. बरं, आता म्यूट वरती राहायचंय अद्वैत, म्यूट वरती राहायचंय. बर, तर आ जेव्हा आपण हा आ स्वर म्हणतो, आ स्वर हा दीर्घ स्वर आहे. दीर्घ म्हणजे इंग्रजीमध्ये आपण लॉंग साऊंड म्हणतो. तर जेव्हा आपण आ म्हणतो आपलं तोंड कसं मोठं उघडतं की नाही, आ. आणि आपण म्हणताना आपण काय करतो, आपलं तोंड छोटूस उघडतं, अ. आणि आ, म्हणून अ ला ऱ्हस्व स्वर आहे आणि दीर्घ स्वर आ आहे. बरं, अ पासून काय काय सुरू होतं? अ पासून बरेच शब्द सुरू होतात. तर अ पासून आपण काय म्हणणार? कोण सांगेल मला? अ पासून हात वरती करायचाय, अनम्यूट करून बोलायचं नाही, हात वरती करायचाय. बरं, तन्वी तुला बोलायचं आहे का? तन्वी अनम्यूट कर, हात वरती करायचंय, मी सांगणार तुम्हाला, मी नाव घेणार. हा, तन्वी तू सांग पाहू, पटकन सांगायचंय अ वरून. बरं, तन्वी
हा, रिद्धित सांगतोय. रिद्धित सांग. अ वरून मोठ्याने बोल बाळा. रिद्धित, नाही ऐकू येत आहे बाळा तुझा आवाज. हे मीठ. हा, आता बोल भाऊ. बोला आता बोल रिद्धित. बोला. अननस. अननस, बरोबर. आणि अननस हे काय आहे? फळ आहे. आपण इंग्रजीमध्ये फ्रूट म्हणतो की नाही, तसंच अननस हे फळ आहे. अ पासून सुरू होतं अननस. आणि आपण इंग्रजीमध्ये अननसला काय म्हणतो? काय म्हणतो रिद्धित, माहितीये का तुला? पाइनएप्पल, बरोबर. पाइनएप्पल म्हणतो आपण. आणि त्यालाच आपण मराठीमध्ये अननस म्हणतो. अ पासून अननस. बरं, अजून काही शब्द कोणाला येत आहेत का अ पासून? मला. हा, सांग बरं. प्रांजली. हा, प्रांजली सांग. नाही मला ऐकू आलं, सांग बघू व्यवस्थित. तुझा आवाज कट होतोय बाळा. अवघड. नाही ऐकू आलं बाळा मला. अवघड. अवघड. अरे बाप रे, अवघड हा शब्द किती अवघड आहे बोलायला, हो की नाही? बर, अवघड. बरं, तू अर्थ सांगू शकशील का आम्हाला ह्या शब्दाचा? अवघड. अ डिफिकल्ट. पासून डिफिकल्ट. अरे वा, किती छान. डिफिकल्ट म्हणजे आपल्याला एखादी गोष्ट करायला नाही जमली, आपल्याला वाटलं अरे बापरे किती कठीण आहे की नाही, अवघड. बरोबर. तर आणि इंग्रजीमध्ये आपण ज्याला डिफिकल्ट म्हणतो, आपण म्हणतो ना हे खूप डिफिकल्ट आहे, मला हे मॅथ येतच नाही, किंवा हे खेळणं, हे पझल मला येतच नाही खेळायला, तर त्याला आपण काय म्हणतो? अवघड. बर, ठीक आहे. अजून कोणाला काही सांगायचंय का अ पासून? पुढल्या रविवारी मी पुन्हा विचारणार आहे तुम्हाला. सर्वांनी एक एक किंवा दोन दोन नावं तरी अ पासून, अगदी वेगळी वेगळी, हा, अ पासून नावं तयार ठेवायची. मग मी तुम्हाला विचारणार. बरं, आ पासून कोणाला काही येत आहे का? आ पासून? अननस. आ पासून हात वरती करायचंय. सगळे एकदम बोलले मग मला कसं कळणार, सांगा पाहू. हा, आ पासून? आम. हा, हे रुपाज आयफोन. नाव काय बाळा तुझं? कौस्तुभ. कौस्तुभ. बरं बरं, हा बोल कौस्तुभ. हा, आम. आ पासून कौस्तुभ बोल पटकन. आम. आम. आम, तू बरोबर बोललास, पण आम हे काय आहे? हिंदीमध्ये. हिंदीमध्ये आपण मँगोला आम म्हणतो ना, तसंच मराठीमध्ये काय म्हणतो? आठवून सांगशील का आंबा. मला, किंवा कोणी सांगेल का मला? आपासून आंबा. 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 बरोबर. आंबा. बरोबर. आपासून आंबा. आणि मँगो. आम हा आंबा. हिंदी शब्द आहे. मँगो. बर, आंबा. मँगो, आंबा. बरोबर, अगदी छान. तर मी तुम्हाला अजून एक गृहपाठ देणार आहे. अगदी सोपे सोपे आणि छान छान गृहपाठ देणार आहे मी तुम्हाला. हा, तर आता रंगांचा गृहपाठ दिला होता की नाही मी तुम्हाला, व्हिडिओ काढून कोणत्या पण दोन वस्तूंवरती तुम्ही बोलायचंय. आणि त्यानंतर हे अ आणि आ. तर अ आणि आ मी तुम्हाला आता वहीवरती, तुम्ही 2 ओळींची वही आणली आहे का, किंवा 3 ओळींची आणली आहे? मी दोन्ही वरती कसं लिहायचं ते लिहून दाखवणार, आणि त्याचा फोटो काढून मी ग्रुपवरती टाकणार आहे. त्याप्रमाणे तुम्ही 10-10 वेळा लिहायचं फक्त अ आणि आ. कळलं? आणि ज्यांना कोणाला येत नसेल मुलांनो, त्यांनी काय करायचंय, त्या पालकांनी त्यांना डॉट्स काढून दिले ना तरी चालतील, त्याच्यावरती त्यांना गिरवू देत, आणि मग त्यांना स्वतःहून लिहायला सुरुवात करू देत. ज्या मुलांना अजिबात येत नाही लिहिता, असं म्हणजे त्यांनी, पालकांनी थोडीफार सुरुवात करून दिली तरी चालेल. पण बाकी ज्या मुलांना येत आहे लिहायला, त्यांनी मदत नाही घ्यायची हा, आपल्या आई बाबांची किंवा ताईची, दादाची. आपण स्वतःहूनच लिहायला शिकायचंय. बरं, आता मी पटकन तुम्हाला इथे या वहीवरती दाखवणार आहे अ आणि आ. मला मला माहिती आहे कसं लिहायचं. अरे वा वा, किती छान, किती छान. पण आपल्या सगळ्यांना बाकीच्या, माहिती आहे, सगळ्यांना. ओके,
सगळ्यांना माहिती असू दे तरी सुद्धा मी पुन्हा एकदा दाखवणार आहे. बरं, आणि मग त्यानंतर तुम्ही पहा तुम्हाला जे येत आहे तसंच मी दाखवते का, आणि जर नसेल तर तुम्ही सुधार करायचा आहे त्यामध्ये. बरं, चला आपल्याला पटकन. मोठं मोठं लिहायचं आहे ना? हो हो, मी आता तुम्हाला दाखवणार आहे. मोठं मोठं असं नाही, आपण वही तुम्हाला मी सांगितली आहे ना, त्या वहीमध्ये 2 ओळींमध्ये बरोबर अक्षर आलं पाहिजे. आपल्याला अगदीच मोठं मोठं नाही लिहायचंय. मी फक्त तुम्हाला ह्या वहीवरती काढताना मोठं काढून दाखवणार आहे, पण तुम्हाला तसं जमलं पाहिजे काढता. मॅडम तुम्ही लिहून दाखवेपर्यंत मी इव्हेंट विषयी सांगू का? हा, एकच मिनिट झालंय, फक्त मी दाखवते त्यांना, कारण मग लिंक तुटेल म्हणून. 2च चालेल मिनिट. चालेल. बरं बरं, मला एक मुलांनो, सांगायचं इथे अंजनी मॅडम, हो हो सगळ्या पालकांना विनंती आहे की तुम्ही तुमच्या मुलांची नावं लिहा याच्यामध्ये जेव्हा लॉग इन करता तेव्हा. ठीक आहे, मागे पहिल्या मीटिंग मध्येच हे सांगितलं गेलं होतं की मुलांच्या नावानी लॉग इन करायचं म्हणून. ठीक आहे, हा, तर म्हणजे कन्फ्युजन होत नाही कुणाचं नाव काय, हो, कारण कारण आम्हाला अटेंडन्स विचारायला लिहायचा असतो, मग तेव्हा कळत नाही कुणाचं नाव काय होतं. ठीक आहे, तर सगळ्या पालकांना ती विनंती आहे की सगळ्यांनी मुलांची नावं नक्की लिहावी. बर, मुलांनो पटकन पहा इथे. इथे मी 2 ओळींचं ज्यांची वही त्यामध्ये 2 ओळी असतील, म्हणजे अशा 2-2 ओळींची वही असेल त्यात कसं लिहायचं, आणि 3 ओळींची ज्यांची वही असेल, म्हणजे 3 ओळी असतात, मग मध्ये गॅप असते, पुन्हा 3 ओळी असतात, मग मध्ये अजून अंतर असतं, आणि मग 3 ओळी, असं पूर्ण पान असतं. तर त्यावरती तुम्ही कसं लिहिणार आणि 2 ओळींच्या वहीवरती तुम्ही पानावर कसं लिहिणार ते मी दाखवते. हा, तर ह्यामध्ये तुम्हाला अक्षर 2 ओळींमध्ये बसवायचं असतं. तर आता तुम्ही अ आणि आ कसा लिहिणार, तर पहिल्यांदा आपण तुम्हाला इंग्रजीमध्ये 3 लिहिता येतो का, मग तसंच आपण 3 लिहायचं. हा, एकच मिनिट, म्यूट वरती राहायचंय सर्वांनी. आणि मग हे झाल्यानंतर ह्याचा जो मध्यभाग आहे इथे छोटीशी स्लिपिंग लाईन करायची आहे, छोटीशी रेष करायची. झालं हो हो, बरं, मी तुमच्या मित्रमैत्रिणींना ज्यांना येत नाही त्यांना दाखवते. बरं, ज्यांचं झालंय फारच छान. बर, आणि मग हे झाल्यानंतर आपण इथे एक सरळ रेष करणार आहोत. हा झाला अ. अ काय आहे, ऱ्हस्व की दीर्घ, कोण सांगेल मला? अ काय आहे, ऱ्हस्व की दीर्घ? ऱ्हस्व, कारण आपण अ म्हणताना छोटूस तोंड उघडतो. आणि आ काय आहे, दीर्घ दीर्घ दीर्घ. दीर्घ. तर आता इथे बघा, अ आणि आ मध्ये फरक काय आहे, हा पण अ आहे, हा पण अ आहे, पण ह्या अ च्या बाजूला आपण अजून एक रेष केली की आ तयार होतो. कळलं मुलांनो? हे आपण ज्यांच्या 2 ओळी आहेत त्यांचा. अद्वैत म्यूट वरती राहा बाळा जरा. आणि मग त्यानंतर हे 3 ओळींमध्ये बघा आपण कसं लिहिणार आहोत. हे बघा, 3 ओळींमध्ये आपण असं, हे बघा, ज्यांची 3 ओळी. बर, छान छान, खूप ज्यांनी छान. लिहिलं त्यांनी हे बघा, नंतर ग्रुपवर हे पाठवा. मी मध्ये फोटो बोलू काढून नका. ग्रुपवरती पाठवणार आहे मुलांनो. ज्यांची 2 ओळींचं पान आहे, वही आहे, त्यांनी असं लिहायचंय, 2 ओळींमध्ये फिट करायचंय अक्षर. आणि ज्यांची 3 ओळींची वही आहे त्यांनी 3 ओळींमध्ये असं अ आणि आ असं व्यवस्थित लिहायचं आहे. कळलं तुम्हाला? तर असं तुम्ही काय करणार आहात, 10 वेळा लिहायचंय आणि मग फोटो काढून ग्रुपवरती पाठवायचा आहे. आणि मला सर्वांचा ग्रहपाठ आला पाहिजे, आणि व्हिडिओ सुद्धा पाठवायचा आहे तुम्हाला. हा, सुखदा मॅडमने तुम्हाला रंग शिकवले आहेत,
त्यावरून तुम्ही कोणत्याही 2 आवडत्या वस्तू घेऊन त्याबद्दल तुम्ही बोलायचं आहे. त्यांचा रंग आणि ती वस्तू तुम्हाला का आवडते, तुम्ही कसं खेळता त्याबरोबर, किंवा कोणती खायची वस्तू असेल तर तो आपण कशी खातो, ती चवीला कशी लागते, हे सर्व बोलायचं आहे. बरं, चला आता आपल्याकडे स्मिता मॅडम आज आपल्या वर्गात आल्या आहेत. सर्वांनी स्वागत करायचंय. तर आता सुप्रभात आपल्याला सर्वांना. प्रथमतः सांगणार आहेत काहीतरी. सगळ्यांनी म्यूट वरती राहायचंय मुलांनो आणि नाही ऐकायचंय. सगळ्यांना अनम्यूट राहू दे थोडा वेळ. मी विचारणार आहे प्रश्न, मला उत्तरं पाहिजेत. कोण बरं. कोण बंगलोरला राहतं, बंगलोरमध्ये कोण कोण राहतं, हात वर करा. सान्वी राहते, रिद्धित राहतो, ओवी राहते, प्रणाली राहते, अरे वा, अथर्व आणि अद्वैत तुझं नाव कुणाचं लिहिलंय बेटा ते? अनुराधा. आणि आद्या राहते, अगस्त्य पण राहतो का? अरे वा. तर आता आपल्याला खूप छान योग आहे. 10 ऑगस्टला आपला छान एक कार्यक्रम आहे. त्यामध्ये आपण वेशभूषा स्पर्धा घेतली आहे, त्यानंतर वात्सल्य स्पर्धा आहे, त्याच्यात आई बाबा पण भाग घेऊ शकतात. तुम्ही आईबाबांसोबत येऊन भाग घेऊ शकता. असा खूप सुंदर कार्यक्रम आहे 10 ऑगस्टला. तर आई बाबा आहेत का तिथे कोणी? आहेत का? आई बाबा आहेत का? हो. हा. तर खूप छान प्रोग्राम आहे आणि आपल्या शाळेसाठी, शाळेच्या मुलांसाठी तो मुद्दाम तयार केलेला प्रोग्राम आहे. तर श्रावण सरी म्हणून तो 10 ऑगस्टला आहे. तर तुम्ही सगळ्यांनी बघा, त्या कार्यक्रमामध्ये मध्ये मुलांना घेऊन या. आणि बघण्यासाठी पण खूप सुंदर आहे प्रोग्राम. आणि आई वडिलांनी पण भाग घेता येतो. आणि जोडी तुझी माझी म्हणून एक खूप सुंदर त्याच्यातला एक इव्हेंट आहे. वेशभूषा स्पर्धा आहे, वात्सल्य आहे. लहान मुलांसाठी यांच्यासाठी हस्ताक्षर स्पर्धा नाही आहे, बट जर त्याच्यामध्ये कोणाचा होत असेल तर बघा. आणि खूप सुंदर कार्यक्रम आहे. बंगलोरात आपल्या शाळेच्या मुलांसाठी स्पेशल. तर तुम्ही सगळ्यांनी काय म्हणालास? मी पण राहते. नक्की मग सगळ्यांनी भाग घ्या. सुखदा मॅडम आता बोलतील. सुखदा मॅडमला आपण भेटणार. सगळ्यांना भेटायचं ना सगळ्यांना? हा, सगळे आपण बंगलोरात राहतो, जे सगळेजण बंगलोरात राहतो आपण ते सगळेजण भेटूया 10 ऑगस्टला. तुम्ही मी येतो. सगळ्यांनी या. मी प्रोग्रामला येतो. या नक्की. मी पण येते. हा, तर आई बाबांना सांगा फॉर्म भरायला. आणि शेवटची डेट आपली. मग मी पुढच्या आठवड्यात विचारेन कुणी कुणी फॉर्म भरला, मग मला कळेल कोण कोण मला भेटायला येणार आहे. सुखदा मॅडमला भेटायला येणार आहे. अंजनी मॅडम पुण्यात राहतात, त्यामुळे त्या नाही भेटणार, पण आपण त्यांना माझ्याकडे नाहीये फॉर्म. मी पाठवणार. आम्ही आता पाठवणार, ठीक आहे? त्यामुळे बघा. आणि सगळ्यांनी छान फॅमिली प्रोग्राम आहे, कुटुंबाचा प्रोग्राम आहे. आजी आजोबा असतील तर आजी आजोबांना पण घेऊन या बघायला. तुम्ही छान वेशभूषा करा, सुंदर सुंदर छान तयार होऊन या. आम्हाला तुम्हाला सगळ्यांना भेटायला फार आवडेल. हो ना सुखदा मॅडम? हो, नक्की. आणि जे इथे क्लासमध्ये जेवढी हुशार मुलं आहेत ना, तेवढी सगळी भाग घेणार आहेत कार्यक्रमात. हो, आणि मला सर्वांचे फोटो पाहायला खूप आवडतील, वेशभूषेचे. आणि तुम्ही जिंकल्याचे बक्षीस पण असणार आहे. अद्वैत म्यूट वरती राहा बाळा. सुखदा मॅडम कोणाला तरी म्यूट करा बरं, 1 मिनिट. हा, अद्वैत गाणं गातोय. अद्वैत तू तिथे येऊन वेशभूषा कर आणि छान गाणं छान तयार करून मी सर्वांचे फोटो पाहणार आहे. हो, ज्यांना जे छान करतात, एखादं छानसं गाणं म्हणतात, तर त्या वेशभूषेप्रमाणे एखादं गाणं तयार करा आणि या. आम्हाला तुम्हाला सगळ्यांना भेटायला फार आवडेल. आणि मी आणि सुखदा मॅडम तर राहणार, प्रश्नच नाही. तुम्ही या सगळेजण. सगळे येणार ना? आता आपला क्लास झाला की प्रत्येकाने आपापलं नाव नोंदवायचंय. मॅडमनी ग्रुपमध्ये ऑलरेडी फॉर्म दिलेला आहे आणि तुमच्या आईबाबांनाही सांगितलंय. जर काही शंका असेल तर आपल्या ग्रुपमध्ये आमचे नंबर आहेत, तुम्ही आम्हाला डायरेक्ट कॉल करा किंवा मेसेज करा जर काही शंका असेल तर, किंवा काही तुम्हाला सांगायचं असेल तर. आणि सगळ्यांनी भाग घ्यायचा आहे. आज जेवढे क्लासमध्ये आपल्या आहेत ते, आणि जे आलेले नाहीत त्यांनी सुद्धा. आणि कार्यक्रम बघायला तुम्ही सगळ्यांनी आपल्या फ्रेंड्सना पण घेऊन यायचंय. प्रॉमिस? बाबांनी पण भाग घ्यायचा आहे, आजी आजोबांना पण घेऊन या. तर ठीक आहे. आणि आई बाबांना पण कन्व्हिन्स करायचंय की तुम्ही आमच्या बरोबर भाग घ्यायचा. येणार ना तुम्ही सगळे? पण माझी आजी आजोबा मुंबईला नागपूरला आहेत. जे ठीक आहे, इथे आई बाबा आहेत की? आई बाबा तुझ्या बरोबर राहतात ना? हो, आई बाबा आहेत. मला आई बाबांसाठी एक मेसेज द्यायचा आहे. 1 मिनिट. हस्ताक्षर स्पर्धा जी आहे ना, ती आई बाबांसाठी पण आहे.
त्यामुळे आईबाबांनी पण भाग घेतला हस्ताक्षर स्पर्धेमध्ये तर उत्तम. तर प्रयत्न करा सगळ्यांनी यायचा. आणि हस्ताक्षर स्पर्धा ही दोन्ही भाषेत आहे, इंग्रजीत पण आहे आणि मराठीत पण नाही आहे. नाही मोठ्यांसाठी फक्त मराठीत मोठ्यांसाठी आहे. मराठी भाषेत आहे आणि लहान हा. मुलांसाठी तुमच्या सगळ्यांसाठी इंग्रजीत सुद्धा आहे. तर तुम्ही यांचं प्रॅक्टिस वय करा. नाही मावत आपल्याकडे त्याच्यामध्ये. सगळ्यांनी प्रॅक्टिस करायची. वेशभूषा स्पर्धा आहे, आपल्याकडे वात्सल्य स्पर्धा आहे, ट्विनिंग हा. स्पर्धा आहे. ट्विनिंग म्हणजे तुम्ही आणि म्हणजे तुमच्या आई बाबा. पाठवलंय का तुम्ही? हो हो, ग्रुपमध्ये सगळं पाठवलंय. तू आई बाबांना सांग बरं मेसेज चेक करायला. आणि तू कोण होणार आहेस ते मला ग्रुपमध्ये कळव. तू काय वेशभूषा करणार आहेस ते मला ग्रुपमध्ये सांग. नाही चालेल? नाही 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 कळवायचं. सिक्रेट नाही. अच्छा कोण अच्छा, काही चालेल. कळवायचं नाही. सिक्रेट ठेवायचं. कुणाचं काहीच ठीक ठीक. कळायला नको. हा, आम्हाला एकदम छान तिथे गेल्यावर सरप्राईज मिळालं पाहिजे. ठीक आहे. अच्छा, चालेल ठीक चालेल. आहे. हा, सांगायचं पण नाही सग- कुणालाच. मित्रांना आम्हाला पण नाही सगळे सांगायचं. हवेत हा. सगळ्यांना. हा, चालेल. हा, चला मग सुकथा मॅडम, अंजनी मॅडम, भेटूया पुन्हा. हो हा? हो चला हो, मी बंद नक्की. करते. धन्यवाद स्मिता बाय. मॅडम. बाय 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 बाय. प्रांजली. छान छान. बाय. बरं छान वाटलं मुलांनो. भेटून सगळ्यांना. मी येईन पुन्हा तुमच्या क्लासमध्ये नंतर. हो नक्की नक्की. चला ओके बरं बाय. मुलांनो, आपण आजचा वर्ग इथेच संपवतोय. आपण गृहपाठ वगैरे मी सर्व काही ग्रुपवरती लिहिणार आहे, पाठवणार आहे तुम्हाला. प्रांजली बरं आय थिंक इट विल मुलांनो, बी अद्वैत एकच मिनिट. आपण आजचा वर्ग इथे थांबवतोय. पुढल्या रविवारी आपण असंच भेटायचंय आणि छान छान मजा करायची आहे. बरं, मी अंजनी मॅडम, सुकदा मॅडम आणि आपण सर्व, आणि जे काय आता स्मिता मॅडम आपल्याला सांगून गेलेत त्यावरती सर्वांनी विचार करायचा आणि लवकर नाव नोंदवायचंय. बरं, चला तर मग भेटूया आपण पुढल्या रविवारी. हो. बाय बाय. Bye, ma'am. I think Bye it will bye. be evening. But I'll try.